डिस्चार्ज इलेक्ट्रोडचं जे काम आहे त्याचं काम फक्त एवढंच आहे की जे काही रेसिड्यू गॅसेस असतात, जे हार्मफुल गॅसेस असतात, त्या गॅसेसला जे न्यूट्रलाइज करायचं काम जे आहे डिस्चार्ज इलेक्ट्रोड करतो. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण बॉयलर वापरतो, बॉयलरचं काम काय आहे, हीट जनरेट करून इलेक्ट्रिसिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं. ते बॉयलर जे आहेत सिमेंट फॅक्टरीमध्ये यूज होतात, केमिकल फॅक्टरीमध्ये यूज होतात, मग त्याच्यानंतर आपल्या काय म्हणतो शुगर फॅक्टरीमध्ये यूज होतात. जिथं जिथं बॉयलर लागतो तिथं तिथं युट्यूब लागतो. आणि युट्यूबची जे लाईफ सायकल खूप स्मॉल असते. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन द जी इंजीनियरिंग ब्लॉग्स में। तो बहुत ही शानदार तरीके से अपनी कंपनी को जो है दूसरी बार जो है इंडस्ट्रियल विजिट आई है। वही पहली बार इंडस्ट्रियल विजिट जो है पिछले साल आई थी, जब जो है सवेरी कॉलेज के जो है बच्चे आए थे पंढरपुर से। और आज का जो इंडस्ट्रियल विजिट है इसमें जो है पूरा मैकेनिकल बैच है। और ये पूरा जो आए थे बच्चंदा ये जो है बार्शी के भगवंत कॉलेज के हैं, भगवंत इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के। तो उन्हीं को जो है आज अपना कंपनी दिखाने का है, अपनी कंपनी का जो है टूर देने का है। तो चलिए देखते किस प्रकार से ये पूरा इंडस्ट्रियल विजिट कंप्लीट होती। चलिए शुरू करते हैं बेहतरीन द जी इंजिनिअरिंग जे आहे हे थर्मॅक्स, थायसन ग्रुप, मग त्याच्यानंतर आपलं वॉलमाउंट, SMS अशा मोठमोठ्या ग्रुपचं जे आहे वेंडरचं काम करतंय। द जी इंजिनिअरिंग ग्रुप जे आहे हे ESP सिस्टम बनवतो। आपण काय बनवतो? ESP सिस्टम बनवतो। आता ESP सिस्टम म्हणजे काय? बॉयलर मध्ये लागणारा सपोर्ट सिस्टम। बॉयलर जे असते ना हे खूप मोठं पार्ट आहे, छोटं पार्ट नाहीये। त्याला वेगवेगळ्या WBS म्हणजे वर्क बेस सिस्टम मध्ये आपण डिवाइड करतो। वर्क बेस सिस्टम म्हणजे काय? प्रत्येका पार्टचं वेगवेगळ्या काय म्हणते त्याला टॅगिंग, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं नाव, एक टॅग दिला जातो त्याला A1, A2, A3, A4 असं वेगवेगळ्या टॅगच्या हिशोबाने त्याला डिवाइड करतो। त्याच्यातला आपण बनवतो PN3 म्हणजे ESP सिस्टम आपण पूर्ण बनवतो। ESP मध्ये पण वेगवेगळे रॅपिंग सिस्टम आहे, ESP सिस्टम आहे, परत खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण सगळ्या इथं बघणार आहोत। तर आपण बनवतो तीन ते चार वेगवेगळे प्रोडक्ट आपण बनवतो। आपण पहिला बनवतो ESP सिस्टम। ESP आपण सप्लाय करतो SMS ला, मग त्याच्यानंतर EJEC ला आणि चिमा बॉयलरला। त्याच्यानंतर आपलं 2 नंबर आहे आपण बनवतो हॅमरिंग सिस्टम बनवतो। हॅमरिंग सिस्टम जे आपण TKIL आणि थर्मॅक्सला आपण हॅमरिंग सिस्टम सप्लाय करतो। त्याचं डेमो पण आपण बघणार आहोत त्या ठिकाणी। आणि त्याच्यासोबत आपण गॅन्ट्री सिस्टम पण बनवतो। आता सध्या गॅन्ट्र्या बघायला नाही, गॅन्ट्र्या जे आपण वॉल माउंटला बनवून देतो। गॅन्ट्र्या म्हणजे जे आपण हायवेजवर बघतो बघा, मोठमोठे बोर्ड लावलेले असतात वरच्या बाजूला, ते जे सपोर्ट स्ट्रक्चर असते त्याला गॅन्ट्री बनतात। तर या गोष्टी आपण या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतो। त्यासोबतच आपण या ठिकाणी जे E-ट्यूब आणि D फ्रेम सुद्धा बनवतो। तर असं आपलं काय झालं, प्रोडक्टचं रिव्ह्यू झालं। तर आपल्याकडे जे वेगवेगळ्या भागमध्ये जे डिवाइड केलेलं आपण कंपनीला, मशीन शॉप आहे आपल्याकडे प्रोफाईल शॉप आहे, आपल्याकडे फॅब्रिकेशन शॉप आहे, आपल्याकडे जे आहे स्पॉट वेल्डिंग शॉप आहे। असे आपल्याकडे 4 वेगवेगळे शॉप आहेत। आणि पेंट शॉप जे आपलं बाहेर आहे, पेंटिंग शॉप आणि पॅकिंग शॉप पूर्ण आपण बाहेर करतो। पावसाळ्याच्या दिवसात फक्त आतल्या बाजूला करतो आपण। तर अशा प्रकारे आपली कंपनी आहे। तर इथून सुरुवात करूया। कोणत्या पण कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात जी आहे परचेस पासून सुरुवात होते। सर्वात पहिला जे आपल्याकडे एक काय म्हणते ते कोटेशन येते की बाबा आम्हाला हे बॉयलर बनवायचंय, हे पार्ट बनवायचंय। तर ह्याच्यासाठी तुमचं कोटेशन काय आहे या जॉब बनवण्यासाठी? तर कोटेशन रेट होतो, वेगवेगळ्या कंपन्या ज्या कोटेशन देतात त्याच्यात ज्या कंपनीचा रेट, क्वालिटी आणि त्याच्यासोबत डिस्पॅचची डेट कंपनी सोबत मॅच होते त्या लोकांना जे ते ऑर्डर देण्यात येते। मग ऑर्डर दिल्यानंतर जे आहे आपली कंपनी काय करते, त्याचा एक बॉम्ब बनवते, बिल ऑफ मटेरियल। बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये जे मटेरियल आपल्याला त्या प्रोजेक्टला लागणार आहे, किती अँगल, किती चॅनल, किती बीम, पेंट किती लागणार आहे, त्याच्यामध्ये नटबोल्ट किती लागणार आहेत, त्याच्यामध्ये वेल्डिंग साठी मटेरियल काय काय लागणार आहे, हार्डवेअर, सगळ्या गोष्टी आपण बॉम्ब मध्ये बनवतो। मग त्या बॉम्बचं काय होतंय, बॉम्बला जे आहे आपण परचेस टीमला पाठवतो। परचेस टीम काय करते, त्या बॉम्ब नुसार जे आहे मटेरियल ऑर्डर करते। मग ते मटेरियल ऑर्डर करते, ऑर्डर झालेलं मटेरियल जे स्टोअर टीम कडे येतो। स्टोअर टीम जे आहे ते सगळं प्रोक्यूर केलेलं ऑर्डर जे आहे कंपनीमध्ये काय करते, घेते, त्याचं GRN वगैरे करते। त्याच्या अगोदर जे क्वालिटीची टीम म्हणजे आम्ही जे आहे त्या रॉ मटेरियल आम्ही चेक करतो, त्याचा हीट चार्ट, TC, त्याचे डायमेन्शन वगैरे बरोबर आहेत का नाही, त्याचं मटेरियलची क्वालिटी कशी आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो। मग ते मटेरियल आत घेतो आणि नंतर जे मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात होते। मग सर्वात पहिला आपण कटिंग प्लॅन बनवतो आणि इथून जे कटिंग शॉप मध्ये सुरुवात होते। बाहेर एक बेंडिंग आपलं बेंडसॉ आहे आणि इथं एक बेंडसॉ आहे। हे जे आहे मल्टीकट मशीन आहे, ज्या ठिकाणी जे आपलं सगळं जे काही मटेरियल आहे 2 ते 3 mm च्या मार्जिन मध्ये जे आपण कट करतो, किती 2 ते 3 mm च्या मार्जिन मध्ये आपण इथं कट करतो। सगळं कटिंग जे या ठिकाणी होतो
कटिंग झाल्यानंतर मटेरियल जे आपलं पुढे मशीन शॉपला जातो असल्यामुळे जे डिस्पॅचेस असतात भरपूर प्रमाणात जे आपल्याला मटेरियल जे डिस्पॅच करायचं असतं कंटिन्युअसली. आता नाही म्हणलं तरी आमच्या शॉपवर जे आहे आता सध्याला फॅब्रिकेशन मध्ये 8 ते 10 प्रोजेक्ट आम्ही करतोय, ज्याचं जे ड्यू डेट आम्हाला मार्च मध्ये कम्प्लीट करायचे, मार्च आणि एप्रिल मध्ये. आणि त्या बाजूला जे युट्यूब शॉप मध्ये जे परत तिथले प्रोजेक्ट वेगळे आहेत. तर इथले प्रोजेक्ट भरपूर असल्यामुळे सगळे एवढं मटेरियल आपल्याला पडलेलं दिसतंय. हे सगळे शाफ्ट आहेत. तर या दाखवतो तुम्हाला, खाली बघून या जरा. तर हे जे आपलं मशीन शॉप आहे तिथं मटेरियल कट झालं. मटेरियल कट झाल्यानंतर मटेरियल या ठिकाणी येतो. हे मशीन शॉप आहे आपलं पूर्ण. इथं ही जे आहे M1TR मशीन आहे, याच्यावर जे मिलिंग मशीन पण म्हणतो आपण याला. मिलिंग मशीनवर जे आहे पूर्ण शाफ्ट असू दे, कोणत्याही प्रकारचं फेसिंग वगैरे असू दे, सगळं या ठिकाणी करतो आपण. किवे पाडतो 8 mm, 12 mm, 14 mm आणि 18 mm चे किवे आपण या मशीनवर पाडतो. आमच्या कंपनीतले जे आहेत आडके साहेब आहेत, जे या ठिकाणी जे मार्किंग करायला त्यांनी किवेला मार्किंग कसं करतो आपण त्याचा एक फॉर्म्युला आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे शाफ्ट येतात, एक 50 mm चा आणि एक 60 mm चा. 50 mm आणि 60 mm ला आपण काय करतो, त्याला डिग्री आपल्याला दिली जाते ड्रॉइंगवर. या ठिकाणी ड्रॉइंग आपण बघू शकतो, ही ड्रॉइंग आहे. या ड्रॉइंगवर जे आपल्याला फक्त डिग्री दिली जाते की बाबा किती डिग्रीवर तुमचा किवे येणार आहे, तरी आपल्याला डिस्टन्स सांगत आहेत. आता डिग्रीला आपण डिस्टन्स मध्ये MM मध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पहिला काय करायचं, किती MM चं शाफ्ट आहे, 50 का 60 mm, ते शाफ्ट घ्यायचं, त्याचं डायमीटर इंटू पाय करायचं 3.147, मग त्याच्यानंतर डिवायडेड बाय 360 करायचं आणि गुणाकार त्या डिग्री सोबत करायचं, तेव्हा आपल्याला ती व्हॅल्यू भेटते रोटेशन मध्ये या ठिकाणी. तर ते रोटेशन मध्ये त्यांनी काय करतात, पहिला सेंटर काढतात, सेंटरवर पंच मारतात आणि तिथून मार्किंग घेऊन ज्या लेंथवर आपल्याला किवे पाहिजे त्या लेंथवर आपल्याला किवे पडतात. तर हे काम जे आहे खूप सारे कंपनीचे आहेत लेझर मशीनवर, हाय प्रिसाइज करण्यासाठी तिथं लेझर मशीन आहे, त्या मशीनवर करतात. परंतु आमच्या कंपनीमध्ये लेझरवर न करता अॅक्युरेसीने करतात काम. तर एवढी अॅक्युरेसी येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते, बाकी काय लागत नाही. तर हे अडके साहेब आहेत आमच्या कंपनीचे. तर चला पुढे येऊ. लेथ मशीन तुम्ही तुमच्या वर्कशॉप मध्ये बघितलं असाल, हे ड्रिल मशीन आहेत आपले, ड्रिलिंग मशीन आहेत, लेथ मशीन आहे. घाण कशाला झाले माहितीये का, मार्च चालू आहे, प्रचंड प्रमाणात लोड आहे, त्यामुळे जे 2 शिफ्ट मध्ये काम चालू आहे, त्यामुळे एवढं सगळं भंगार वगैरे सगळं मार्चच्या नंतरच आपण करतो, त्याच्या अगोदर आपण काय करत नाही. तर हे सगळे हॅमर वगैरे पडले, तिथं ड्रिलिंगचं काम चालू आहे, इथं मशीनिंग चालू आहे पूर्ण लेथ मशीनवर. लेथ मशीनवर जे आहेत जेवढे पण मशीनिंगचे जॉब आहेत सगळे आम्ही लेथ मशीनवरच करतो. टर्निंग, बोरिंग, मग त्याच्यानंतर फेसिंग आलं, टोटल लेंथ आलं, थ्रेडिंग आलं, खूप सारे वेगवेगळे ऑपरेशन असतात. तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना, पुस्तकामध्ये बघितलेलं आहे. तर हे सगळे या ठिकाणी ऑपरेशन होतात आपले. आणि हे ड्रिलिंग आहे, या ठिकाणी आपण 2 mm च्या ड्रिल पासून पुढे आपण नाही म्हणलं तरी एक 35-40 mm च्या ड्रिल पर्यंत या ठिकाणी होल पाडतो. पुढे चला, लक्ष द्या. हे जे जॉब पडले हे सगळे ESP सिस्टमचे जॉब आहेत. ESP एन्व्हायरोपोल म्हणून एक कंपनी आहे, थर्मॅक्स एन्व्हायरोपोल म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीने दिलेले ऑर्डर आहेत. हे ऑर्डर ऑक्टोबरची होती, त्यांना अर्जंट जे आहे त्यांना डेट चेंज करावी लागली, म्हणजे त्यांना रिक्वायरमेंट नव्हती म्हणून जे ऑर्डर असंच पडलेलं आहे. याला मार्च मध्ये आपण डिस्पॅच करणार आहोत, म्हणजे मंथ एंडला. तर हे सगळे जे जॉब ESP चे आहेत, ESP सिस्टमला हे समोरचं शाफ्ट दिसतोय तिथं, त्या ठिकाणी शाफ्ट आहेत. आणि हे सगळे जे CP चॅनल आहेत, तर हे सगळे माउंट होतात. प्रत्येक जॉब जेवढा पण बनतो ना, सगळं एकमेकाला कनेक्टेड असतो. सगळ्यांची असेंब्ली होती साईटवर. आपण असं लूज पाठवतो, WBS च्या हिशोबाने, वर्क बेस सिस्टमच्या हिशोबाने वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये पाठवतो. साईटवर जाऊन ते सगळे असेंब्ली होते. हे सगळे ESP चे जॉब आहेत या ठिकाणी असलेले लाल कलरचे. तर चला पुढे. तर हे जे आपलं प्रोफाईल शॉप आहे, मशीन शॉप बघितलं, आता हे प्रोफाईल शॉप आहे. ती आपली मिलिंग मशीन आहे. मिलिंग ऑपरेटर आज सुट्टीवर आहे, त्यामुळे त्याचं काही दाखवू शकत नाही. ती मिलिंग मशीन आहे, त्याच्यावर आपण 1 mm पासून जे आहे 150 mm तक आहे ना, की 200 mm तक आहे उसका कॅपॅसिटी. तिथं 1 mm पासून 200 mm पर्यंतच्या प्लेटला आपण कट करतो त्या मशीनवर. आणि या मशीनवर जे आहे 1 mm पासून किती 16 आहे ना, या मशीनवर आपण 1 mm पासून 16 mm पर्यंत कट करतो. 0.5 mm चं पण प्लेट या ठिकाणी कट होतो आपलं मटेरियल. एवढं भारी, म्हणजे SS असू दे MS असू दे, सगळे जे आपण या 2 मशीनवर कट करतो. आणि पूर्ण सोलापुरामध्ये तुम्हाला मोजून जे 4 ते 5 जे लेझर मशीन बघायला भेटतात. तर तुम्ही लकी आहात की तुम्हाला लेझर मशीन बघायला भेटत आहे. या मशीनची किंमत जी आहे 2 ते 3 कोटीच्या वर असते किंमत. हे सर्वात बेसिक मॉडेल आहे, ह्याच्यापेक्षाही हाय एंड मॉडेल असतात. आणि प्रत्येक लेझर मशीनची आई म्हणलं तर तुम्ही प्लाझ्मा मशीनला म्हणू शकता. त्या मशीन पासूनच जे आहे लेझर मशीनची सुरुवात झाली. त्या ठिकाणी जे गॅस कटिंग पण आहे आणि प्लाझ्मा कटिंग पण आहे, 2 वेगवेगळे असतात. गॅस कटिंग म्हणल्यावर CO2च्या माध्यमात ऑक्सिजनचा वापर करून आपण कट करतो, ऑक्सिजन CO2. आणि प्लाझ्मा मध्ये जे आहे एअर जे असते आपली, प्लाझ्मा एअर वापरते ना, प्लाझ्मा मध्ये जे एअरला हॉट करून आपली जी एअर असते ते कंडेन्स करून पूर्ण प्रेशराईज करून वर एक कंडेन्सर असतो, त्या कंडेन्सरच्या माध्यमातून हीट जनरेट करून प्लेटला कट करतो.
प्लाझ्मामध्ये जी अॅक्युरेसी जास्त असते, गॅसमध्ये तेवढी अॅक्युरेसी नसते. तर ते आणि हे दोन मशीन जे आहेत या कंपनीचे काय म्हणतो त्याला पाठीचा कणा आहे. कोणतं पण प्रोजेक्ट या दोन मशीन शिवाय जे कम्प्लीट होत नाही कंपनीमध्ये. आणि स्पीड जी आहे या दोन मशीनमुळे स्पीड एवढी वाढते प्रोडक्शनची की ज्याची काही तुम्ही हे सांगू शकत नाही. कारण कटिंग या हाताने कापत बसण्यापेक्षा मशीनवर कट केलेलं चांगलं. आता या ठिकाणी जे तुम्ही प्लेट पण कट करू शकता आणि इथं रोटरी आहेत या ठिकाणी. इथं जे तुम्ही अँगल, चॅनल, शाफ्ट, ट्यूब सगळ्या गोष्टी या ठिकाणी कट करू शकता. बघा हे अँगल जे आहे, जर आता एक माणूस हाताने जर हे अँगल कट करायला बसला तर त्याला किती कट घ्यावे लागतील, किती वेळ लागेल त्याला. प्रत्येक वेळा मार्किंग करणे, प्रत्येक वेळा कटिंग घेणे, परत हे स्लॉट पाडण्यासाठी ड्रिल शॉपला जाणे. त्याच्यापेक्षा चांगले या ठिकाणी फक्त प्रोग्राम सेट केला अँगलने जे आहे. फक्त तुम्हाला एक अट हे आहे की अँगल जे आहे क्लीन पाहिजे. अँगलला जे कसल्याही प्रकारचा गंध वगैरे नको. मग ते क्लीन करून आत टाकलं, एकदा प्रोग्रामला सेट केलं, आपोआप ते कट करून देते आपलं नाही म्हणलं तरी मॅनपॉवर वाचलं, टाइम वाचलं, पैसे वाचले, सगळं काही वाचलं फक्त एका मशीनमुळे. तर हे इथं रोटरी कटिंग पण आहे आणि तिथं स्टेशनरी कटिंग पण आहे. इथं आपण ट्यूब असू दे, अँगल असू दे, चॅनल असू दे, सगळ्या गोष्टी कट करतो. कटिंग, ड्रिलिंग सगळे एकाच मशीनवर होऊन जातो. आपलं पूर्ण ते आहेत PL चे म्हणजे थर्मॅक्सचे हॅमरिंग सिस्टमचे बेस बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे सगळे TKL चे म्हणजे थायटन ग्रुप इंडस्ट्रीजचे जे आपण बेस बनवलेले हॅमरिंग सिस्टमचे. आणि आता जे डेमो चालू आहे, हा डेमो जे आहे TKL म्हणजे थायटन ग्रुप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचं जे आहे डेमो आहे हे कशाचा, हॅमरिंग सिस्टमचा. ह्याचं काम सेमच आहे. काय होतंय, मोटरच्या माध्यमातून शाफ्ट फिरवला जातो. शाफ्ट फिरल्यानंतर जे आहे हॅमर जे फिरले जातात ते जे आहे त्याच्यामध्ये शाफ्टला जे लागतो, याला काय म्हणतात कनेक्टिंग रॉडला, शाफ्टला लागतो. मग इथं हॅमर झाल्यानंतर जे पुढे कॉइल कनेक्टिंग रॉड असते, कॉइल कनेक्टिंग रॉडला जे ते धडकते. कॉइल कनेक्टिंग रॉड पुढे जाऊन जे कनेक्टिंग प्लेटला धडकते, ज्याच्यावर जे ऍश वगैरे एकट्ठा झालेली असते ती ऍश जे सगळी ड्रॉप होते. म्हणजे क्लिनिंग एजंट सारखा काम करतो. हे 5 हॅमर हॅमरिंग सिस्टम आहे. थर्मॅक्स जे जास्त प्रमाणात आपल्याला 3 हॅमरचे हॅमरिंग सिस्टम मागतो. हे TKLचा 5 आणि 6 हॅमरचं जे हॅमरिंग सिस्टम आहे. खूप सिंपल मेकॅनिझम आहे, काय हार्ड नाही, काय नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुमचे बरोबर पाहिजे. टायमिंग मध्ये जे तुमचा हॅमर पडला पाहिजे. 1 सेकंड जरी 1 mm जरी तुमचा डायमेन्शन वर खाली झालं तर पूर्ण तुमचं सायकल जे चुकते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. खूप सिंपल मेकॅनिझम आहे, काय हार्ड नाही, काय रोटरी मोशन आहे फक्त, बस काय नाही. तर हे झालं. या पुढे आता आपण काय बघितलं, तिथं लेदर मध्ये कटिंग झालं होतं, तर या ठिकाणी जे असं बेंड करून घेतात. हे फ्रेम आहे कशाची, हे जे जॉब आहेत समोर हे बेस आहेत ना, या बेसवर अशा प्रकारे बसते हे. ओके, ती थर्मॅक्सचे अशा प्रकारचे असतात आणि जे TKLचे ते त्या प्रकारचे डबे वरचे, त्यांचं एक आयताकृती द्यावं लागते आणि यांना अशा प्रकारचं द्यावं लागतं आपल्याला बनवून. ह्याला नंतर जे प्लेट बसते या ठिकाणी अँगल लावतो आपण आणि याच्यावर माउंट करतो. आपण जे फॅब्रिकेशन शॉप मध्ये जे 2 प्रकारची वेल्डिंग वापरतो, आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग मध्ये CO2, आर्गॉन पण आपण वापरतो, परंतु SS साठी स्पेशल केस साठी आपण आर्गॉन वापरत असतो. या ठिकाणी जे आता सध्याला गॅस वेल्डिंग चालू आहे, कोणी पण डायरेक्टली बघू नका, तिथे गॅस वेल्डिंग. आणि ही जी आहे ही आपली हायड्रोलिक मशीन आहे, बेंडिंग शॉप आहे हे आपलं हायड्रोलिक मशीन आहे. या ठिकाणी जे अँगल, चॅनल, रॉड, अँगल, चॅनल, रॉड हे सगळी गोष्टी आपण याच्यावर कट करतो. जे काही आपलं रिक्वायर्ड लेंथ आहे त्याच्यावर जे आपण कट करायचं काम करतो, बेंड करायचं काम करतो. या ठिकाणी जे बेंडिंगचे वेगवेगळे डाय लावून आपण बेंड सुद्धा करतो या ठिकाणी. तर हे झालं आपलं बेंडिंग शॉप. इकडे या दाखवतो. ते सगळे प्रत्येक जॉबचा एक उद्देश आहे, प्रत्येका जॉबचं एक काम आहे. प्रत्येक जॉब जे माउंट होतो कशावर तरी, आणि एक जरी जॉब चुकला तर पुढचे सगळे जॉब चुकत जातात. एकमेकाला कनेक्टेड आहेत, ते इंटरकनेक्टेड आहेत. प्रत्येक जॉब एकावर एक माउंट होतो, प्रत्येक जॉब एकमेकाला कनेक्ट होतो आणि ते कनेक्ट झाल्यानंतर जे आहे ते जॉबची पुढे कामं होतात. एका जरी जॉब मध्ये जे तुम्ही 1 mm जरी फरक आलं तुमच्या, तर पुढचे सगळे जॉब त्याच्यावर बसणार नाही. ज्याचं त्या ठिकाणी हॅमरचा ठोका बसणार नाही 1 mm मुळे, तर या ठिकाणी पण तसंच होणार. तर अॅक्युरेसी खूप मॅटर करते. त्यामध्ये जे आमच्या क्वालिटी टीमचं जे खूप जास्त लक्ष राहावं लागते. कंपनीमध्ये एकाच वेळेस 15 प्रोजेक्ट चालू असते. सगळ्या प्रोजेक्ट जे तुमच्या डोक्यामध्ये डायमेन्शन पाहिजे, सगळ्या गोष्टीचे जे तुमच्याकडे नॉलेज पाहिजे तसं. तर हे पण फॅब्रिकेशन शॉप आहे, इथं हे सगळं फॅब्रिकेशनचं काम चालू आहे आपलं. तर हे जे आहे CO2 वेल्डिंग चालू आहे. आता CO2 वेल्डिंग चालू आहे ट्यूबवर.
आणि हे जे कॉइल कनेक्टिंग रॉड आहे कशासाठीचा, त्या ठिकाणी जे आपण हॅमरिंग सिस्टम बघतोय, ज्या रॉडला ते हॅमर धडकतोय ना, ते रॉड पुढे येऊन या कॉइल कनेक्टिंग रॉडला धडकतो. चाल 2 मिनिटं का. हे विनोद आहे. विनोद ज्या युपी वरून या ठिकाणी आपल्याकडे काम करत आहे. गेल्या नाही म्हणलं तरी 6 ते 7 वर्षापासून या ठिकाणी वेल्डिंगचं काम करतो. फिटर पण आहे आणि वेल्डर पण आहे. हा ते पूर्ण फॅब्रिकेशन शॉप झालं. फॅब्रिकेशन शॉप मध्ये जे आहे आपलं मटेरियल प्रोक्यूर करण्यापासून, कटिंग पासून, मग त्याच्यानंतर त्याचं बेंडिंग वेल्डिंग सगळं आपण बघितलं. सगळं झाल्यानंतर त्याचं काय होतं, फिनिशिंग होतो, बाहेर पेंट होतो. पेंट झाल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो. इन्स्पेक्शन झाल्यानंतर जे त्याचं आपण काय करतो, डिस्पॅच करतो. डिस्पॅच करण्यासाठी आपण वुडन बॉक्स वापरतो आणि स्टीलचे बॉक्स वापरतो, क्रेट वापरतो. पॅक करून आपण पाठवून देतो. या ठिकाणी आपण जे आहे एक्सपोर्ट पॅकिंग पण करतो आणि आपलं इनवर्ड पॅकिंग पण करत असतो. या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये पण आपल्याला इन्स्पेक्शन करावं लागते, बाबा पॅकिंग बरोबर व्हायला का नाही, त्याचं पण इन्स्पेक्शन करावं लागतं. त्याला PDIR म्हणतात, म्हणजे पॅकिंग इन्स्पेक्शन आफ्टर पॅकिंग. ओके, तर ते झालं. आता आपण आलोय E-ट्यूब सेक्शन मध्ये. E-ट्यूब सेक्शन मध्ये पण सेम आहे. पूर्ण प्रोजेक्ट येतो, त्याचा आपण बॉम्ब काढतो. बॉम्ब काढल्यानंतर रिक्वायरमेंट देतो मटेरियलची. मटेरियल रिक्वायरमेंट दिल्यानंतर जे शॉपला मटेरियल येतो त्याला आपण चेक करतो आणि प्रोडक्शनला स्टार्ट करतो. हे आपलं पूर्ण स्टोरेज आपण बघू शकतो. या ठिकाणी मागं पाईप आहे E-ट्यूबला लागणार आहे. E-ट्यूब पण ESP सिस्टमचं जे सर्वात अविभाज्य घटक आहे. त्याची लाईफ जे आहे 1 ते 2 वर्षाचीच लाईफ असते त्याची. डी फ्रेम पण असतो आणि E-ट्यूब पण असतो. हा, तर या ठिकाणी आपण SSC पण E-ट्यूब बनवतो आणि MFC पण बनवतो. त्याच्यामध्ये पण 33 ओडी आहे, 33 mm चे बनवतो. मग त्याच्यानंतर 44 mm चे बनवतो आणि 50 mm चे आपण पाईप वापरतो. त्याची थिकनेस पण व्हॅरी करते. 1 mm ची थिकनेस असते, 2 mm ची थिकनेस असते, काही ठिकाणी 3 mm ची पण थिकनेस असते. तर हे पूर्ण आपलं काय झालं. मग मटेरियल आला. मटेरियल आल्यानंतर जे आहे स्पाइक, जे आता कटिंग व्हायला या ठिकाणी त्याला स्पाइक कटिंग म्हणतात. हे 2 मशीन आहेत आपले. या ठिकाणी जे काय होतं, इथं आपण जे आहे ते SS आणि MS चे दोन्ही रॉड असतात. SS पाईपला SS वापरायचं, MS पाईपला MS वापरायचं. इथं फिरतो आणि या ठिकाणी या मशीनवर जे आहे आपण काय करतो, टायमिंग सेट करतो की किती लेंथवर कटवायला पाहिजे. अॅनालॉग आहे ते पूर्ण, आपण अॅनालॉग त्याला त्याच्यामध्ये सेट करतो, कोडिंग सेट करतो आणि कोडिंग सेट केल्यानंतर जे आहे ते सिमिलर लेंथवर जे कट करत जातं. त्याचे जे ब्लेड आहेत समोर, त्या ब्लेडची जे आहे लाईफ जे आहे फक्त 8 ते 15 दिवसाचीच लाईफ असते त्याची. परत आपल्याला ब्लेड चेंज करावा लागतो कारण ते कंटिन्युअसली कट करतो ना, चॉप करतो. तर दिवसामध्ये एक मशीन कमीत कमी 200 ते 500 किलो तार जे कट करते या ठिकाणी. SS असू दे, MS असू दे, हे दोन्ही मशीनवर ते चालू आहे. या मशीनचा मेंटेनन्स चालू आहे आणि या मशीन मध्ये जे आता कटिंग चालू आहे. ओके, स्पाइक कट झाला. पुढे दाखवतो तुम्हाला. इथं ते आपलं स्टोरेज आहे. तिथून पाईप घेतली, पाईप उचलली, पाईप इथं ठेवली. डिझाईनच्या हिशोबाने काय करतो, या ठिकाणी डाय आहेत आपले दोन्ही बाजूला. इथं पण आहे आणि इथं पण आहे. प्रेस मशीन आहेत आपले, हायड्रोलिक प्रेस मशीन आहे. ते न्यूमॅटिक नाही, काय हायड्रोलिक प्रेस मशीन आहेत. या प्रेस मशीनवर काय करतो आपण, 33 ओडीचा डाय असतो, 44 ओडीचा डाय असतो आणि 50 ओडीचा डाय असतो. डाय जे आहे फ्लॅट करायचं पण डाय आपल्याकडे आणि कर्व करायचं पण डाय आहे. त्याच्यासाठी ते जेव्हा माउंट होतो वरच्या बाजूला, तर त्याला आपण काय करतो, होल वगैरे पाडतो. आपण बघू शकतो या ठिकाणी आपण काय होल आहे, 14 mm चा होल आहे. वरच्या बाजूला माउंट होतो. तो काय करतो, वरच्या बाजूला आपण माउंट करताना नट बोल्टिंग करायला हे होल लागते. आणि हे जे आहे गॅप, हे गॅप त्याच्यासाठीच आहे की माउंटिंग करताना प्रॉब्लेम होऊ नये. तर त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार काही वेळेस आता येतो, काही वेळेस जे आपल्याला फ्लॅट करून द्यायला सांगतात, काही वेळेला गोल करून द्यायला सांगतात, काही वेळेला जे मध्ये पट्टी घालून आपल्याला जे होल पाडून द्यायला सांगतात, त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार. काही वेळेला होल असतो, काही वेळेला स्लॉट असतो. तर ते सगळे आपण या ठिकाणी डाय वगैरे आपण मेंटेन करून या ठिकाणी जे ते काम करतो. हे झालं आपलं काय झालं, प्रेस शॉप झालं. पुढे या ठिकाणी जे पाईप स्क्विझिंग होते, स्क्विझिंग म्हणजे काय, आता 15 मीटरचं आपल्याला सांगितलं किंवा 15 मीटरचा E-ट्यूब बनवा. 15 मीटरचा बनवा म्हणल्यावर 15 मीटरचा पाईप आणू शकतो का आपण? इकडे बघा रे, 15 मीटरचा पाईप आणू शकतो का आपण? त्याचा ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्याला त्रास होणार, त्याला उचलून आणायला आपल्याला त्रास होणार, परत ते बेंड होणार लेंथ जास्त असल्यामुळे. तर त्याला काय करतो आपण, 2 वेगवेगळ्या म्हणजे 6 मीटरच्या 2 तुकड्यांमध्ये आपण मागून घेतो. 6 मीटरच्या, 7 मीटरच्या, 8 मीटरच्या तुकड्यांमध्ये मागवतो आणि त्यांना जे एकमेकाला जोडण्यासाठी आता एखाद एक पाईप घुसवायची म्हणल्यावर मेल फिमेल पार्ट आपल्याला करावं लागणार, बरोबर. आता ते फिमेल पार्ट तर आपल्याकडे असतो, ज्याला स्क्विझिंग वगैरे काही केलेलं नसते. मेल पार्टला आपल्याला जे दाबून आपल्याला काय करावं लागतं, त्याचा डायमीटर छोटा करावा लागतो. तर ते छोटा करायचं काम ही मशीन करते. हे पण अॅनालॉगच आहे. इथं पण एक कोडच असतो, किती MM पर्यंत आत घेणार.
काही वेळेस 40 mm करावा लागतो, काही वेळेस 50 mm करावा लागतो, काही वेळेस 60 mm करावा लागतो, काही वेळेस 90, काही वेळेस 100 mm करावं लागते लेंथच्या हिशोबाने. आता लेंथ वाढली म्हणल्यावर मध्ये स्ट्रेंथ पाहिजे का नाही त्याला धरून ठेवण्यासाठी. आता तू 15 मीटरचा पाईप आहे, त्याला जोडण्यासाठी फक्त एवढंच जर तू स्क्विझिंग केलं, एवढंच आत गेले तर ते टिकणार का? ते असतंय नाही म्हणलं तरी 100 फूट हाईटवर. हा, अचानक गळून खाली पडलं तर मग जबाबदार कोण? तर त्यासाठी आपण स्क्विझिंग जे लेंथच्या हिशोबाने करतो. लेंथ कमी असेल तर स्क्विझिंग कमी, लेंथ जास्त असेल तर स्क्विझिंग जास्त. तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या इकडे आप्पा एक दाखवा उचलून झाल्यानंतर. आता बघा कसं मूव होतं एकदम. बघा डायमीटर कमी झाला का नाही त्याचा, एक पाईप घालून दाखवा. हे आता सध्या 50 ओळीचा पाईप चालू आहे आपलं, LNT चं प्रोजेक्ट आहे, त्याकरिता करत आहेत. झालं का नाही डायमीटर कमी. मग ते हे काय होतंय, आता काही वेळेस काय होतं आपल्याला लेंथ जे जास्त आली तर त्या लेंथला आपल्याला कमी करावं लागतं. या ठिकाणी आपण ते लेंथ कमी करतो चॉपटॉ मशीनवर. इथं आपण काय करतो, पाईपला आपल्या रिक्वायर्ड लेंथच्या हिशोबाने कट करून घेतो. मग इथं पुढे या, इथे या बाजूला. आता काय झालं, पाईप त्या ठिकाणी कट झाली, पाईप स्क्वीज झाली. मग ते पाईप आपण काय करतो, या प्लॅटफॉर्मवर आपण काय करतो, या ठिकाणी जोडतो. त्या पाईपला काय करतो, जोडतो. टॉपर लावावं लागतं, त्या ठिकाणी एक टॉपर असते, या ठिकाणी एक टॉपर असते. म्हणजे रिक्वायर्ड लेंथच्या हिशोबाने आपण टॉपर सेट करतो आणि सेंटरमध्ये पाईप बरोबर मर्ज करतो. त्याला मर्ज केल्यानंतर वेल्डिंग मशीनच्या साह्याने आपण त्याला टाका मारतोय. आता बघा तुम्हाला आर्गॉन सांगितलं होतं, आर्गॉन गॅसची टाकी आहे. आर्गॉन गॅस जे आहे टर्कोइज कलर मध्ये जे आहे त्याचा गॅस, त्याचं कलर कोडिंग आहे. आणि जे CO2 असते ते व्हाईट कलरचा आपल्याला दिसतो. ओके, आणि ऑक्सिजन असेल तर परत त्याची कलर कोडिंग वेगळी आहे. तुम्हाला जे गुगलवर भेटून जाईल, प्रत्येक गॅसची वेगवेगळी कलर कोडिंग असते. ऑक्सिजन जे आपण गॅस कटिंगसाठी वापरतो, ह्याच्यासाठी आपल्याला ऑक्सिजन वापरायची गरज नाही. तर हे आर्गॉनची टाकी आहे आणि हे जे आहे आपली CO2 ची टाकी. आर्गॉन जे आहे SS साठी. आता SS चं प्रोजेक्ट चालू होतं काही वेळापूर्वी, तर त्यासाठी जे आपण आर्गॉन वापरत होतो पाईप जोडण्यासाठी. ही आपली जे रोटरी वेल्डिंग मशीन आहे, ज्या ठिकाणी जे राऊंड काय होतो. आता एक कोणतं बटन दाबू रे, हिरवा. ज्या प्रकारे त्या ठिकाणी अॅनालॉग आहेत, या ठिकाणी पण त्याच प्रकारचं आपल्याला न्यूमॅटिक प्रेशरच्या माध्यमातून अॅनालॉग पूर्ण जे मशीन जे ऑटोमॅटिक करायचं प्लॅन चालू आहे आपलं, अजून सक्सेसफुल झालेलं नाहीये. आमच्या पुण्याच्या प्लॅन मध्ये ते प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता काय होतंय, तिथून स्पाईक आलं, आपण पहिल्या स्टार्टिंगला स्पाईक कट केले, वेल्डिंग झाली, पाईप वेल्डिंग होऊन पाईप पडते या मशीनवर. या मशीनवर पाईप पडल्यानंतर जे आहे स्पॉट वेल्डिंग मशीन असेल तुमच्या वर्कशॉप मध्ये, आहे का नाही? असली स्पॉट वेल्डिंग मशीन बघितले का डब्बा? प्रत्येक वेल्डिंग शॉप मध्ये असते स्पॉट वेल्डिंग मशीन. त्या स्पॉट वेल्डिंग मशीनवर काय होतंय, 2 तार आपण ठेवतो, प्रेस करतो, प्रेस करून स्टॅम्प होते. या ठिकाणी प्रेशर पण आहे, न्यूमॅटिक प्रेशर आणि हीट जनरेट होते. या पूर्ण इलेक्ट्रिसिटी याच्यात काय होते, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्सफर करतोय तांब्याचे. इलेक्ट्रिसिटीचा काय म्हणते त्याला, कन्व्हर्जन जे हीट मध्ये होतो. हीट मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे जे आहे ह्याच्यावरती वेल्ड होऊन जाते. स्पॉट वेल्डिंग मध्ये खालचं पण तार वेल्ड होते, वरचं पण तार वेल्ड होते. काय पूर्ण इलेक्ट्रिसिटीला आपण काय करतो, हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतोय आणि चिटकून टाकतोय त्याला. तर हे या ठिकाणी आपण तार जोडतोय. आता SS साठी टेम्परेचर आपल्याला वेगळं ठेवावं लागतंय, इलेक्ट्रिसिटीचा व्होल्टेज वेगळं ठेवावं लागतं आणि MS साठी वेगळं ठेवावं लागतंय. 55 ओडीसाठी आपल्याला प्रेशर वेगळं ठेवावं लागतंय, 44 साठी प्रेशर वेगळं ठेवावं लागतंय आणि 33 साठी प्रेशर आपल्याला वेगळं ठेवावं लागतंय. त्या ठिकाणी जे आपलं नेल मशीन पण आहे ते दाखवायचं का, काय वेळ व्हायला तुम्हाला? त्या ठिकाणी आपली नेलची मशीन आहे. ज्या प्रकारे इथे तार वेल्ड व्हायलेत, तसंच त्या ठिकाणी जे नेल आपण वेल्ड करतोय पाईपला. ओके, आणि आता या ठिकाणी जे हे क्रेट बनवायचं काम चालू आहे. आपण जे आहे E-ट्यूब जे आहेत क्रेट मध्ये आपण पॅक करून पाठवतो. क्रेट वेगवेगळ्या साईजचे आपण क्रेट बनवतो. त्याच्या काय म्हणतात त्याला, वेटच्या हिशोबाने आपल्याला अँगल चॅनल वापरावं लागतो. जर वेट जास्त असेल तर आपल्याला SS आपल्याला काय म्हणतो 100चा चॅनल वापरावा लागतो, कमी असेल तर 50चा वापरावा लागतो. अशा प्रकारे आपण स्टोअर करतो. त्या ठिकाणी पेंट शॉप आहे, तिथं आपलं पेंटिंग होतं, पूर्ण रस्ट ऑइल पेंट होतो. हे पेंट झालेलं आहे आफ्टर रस्ट ऑइल आहे. ओव्हरहेड क्रेन आहे की आपल्याकडे 10 टनाची. मग ते क्रेन उचलून तिथं पेंट होतंय आणि इथे येऊन पडतंय आणि परत जे आपण त्याला पॅकिंग वगैरे करून इन्स्पेक्शन झाल्यानंतर पाठवून देतो. एवढंच आहे. डिप्लोमा मध्ये तुम्ही सर्व बेसिक जे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये शिकवलं जातं ते सगळं बेसिक असतं. कुठलीही गोष्ट मग ती तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्सनं तुम्हाला ती करावी लागेल. जरा तिकडे पाठीमागे एक्सपिरियन्सनं ती करावी लागते, किंवा नंतर तुम्हाला ऑप्शनल असं आहे की तुम्हाला डिग्री, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग कुठल्याही गोष्टीचं होतं.
पण तुम्ही ते स्पेशलायझेशन ठेवल्यावर आणि करण्यावर आहे. आता आपले इथं पाहिलं तुम्ही तर आपल्या इथं पूर्ण फॅसिलिटी आहे की जसं की जर लागतं म्हणजे रॅपिंग सिस्टम मध्ये आम्ही काम करतो. रॅपिंग सिस्टम साठी आमच्याकडे ओन टूल रूम आहे. नंतर आमच्याकडे गॅस कटिंग आहे. अप टू 120 mm आम्ही मटेरियल कट करतो, 120 mm लेंथ. आणि लेझर आणि प्लाझ्मा ह्याचा आपण 32 mm पर्यंत कट करतो. आपलं 6 किलोवॅटचं मशीन आहे. आणि दुसरं आपलं फॅब्रिकेशनचं पूर्ण बेस जो आहे तो फॅब्रिकेशन आहे. आणि दुसरं सेक्शन जे पाहिलं तुम्ही तर ते ई ट्यूब म्हणून जो जॉब आहे तर त्याचं डिस्चार्ज कलेक्टिंगचं त्याचं वर्किंग फंक्शनल असतं. तर त्याच्यामध्ये फक्त लेंथ व्हेरिएशन असतं. आणि जो डिस्चार्ज करणारा इलेक्ट्रोड जो आहे एकतर स्पाइक असते किंवा खिळा असतो. नेल्स मशीन दाखवलं नाही, वेळ होतो म्हणून दाखवलं. ठीक आहे, ठीक. तर त्याच्यामध्ये PLC कंट्रोलिंग मशीन आहेत आपल्याकडं. त्याचं पूर्ण ऑटोमॅटिक आहे. आणि दुसरं जे स्पाइक वेल्डिंग आहे तर त्याचं पूर्ण मॅन्युअल स्ट्रक्चर मध्ये आपण वेल्ड करतो. बाकी काही डाऊट असतील तर विचारा. म्हणजे पूर्ण तुम्ही बघितलं होता तर तुम्हाला काय डाऊट आलं का की बाबा तुम्हाला काय विचारायचं का प्रश्न कोणत्या जॉब बद्दल, कोणता जॉब कळाला नाही, डिस्चार्ज इलेक्ट्रोड कसं काम करते वगैरे, काय तुमचा काय प्रश्न आहे का त्याच्याबद्दल? चालू कर. शुगर इंडस्ट्रीमध्ये आणि आहे ना, आपण डिस्चार्ज इलेक्ट्रोडचं जे काम आहे त्याचं काम फक्त एवढंच आहे की जे काही रेसिड्यू गॅसेस असतात, जे हार्मफुल गॅसेस असतात, त्या गॅसेसला जे न्यूट्रलाइज करायचं काम जे आहे डिस्चार्ज इलेक्ट्रोड करतो. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण बॉयलर वापरतो, बॉयलरचं काम काय आहे, हीट जनरेट करून इलेक्ट्रिसिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं. ते बॉयलर जे आहेत सिमेंट फॅक्टरीमध्ये यूज होतात, केमिकल फॅक्टरीमध्ये यूज होतात, मग त्याच्यानंतर आपल्या काय म्हणतो शुगर फॅक्टरीमध्ये यूज होतात. जिथं जिथं बॉयलर लागतो तिथं तिथं युट्यूब लागतो. आणि युट्यूबची जे लाईफ सायकल खूप स्मॉल असते, 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये त्याला आपल्याला रिप्लेस करावं लागते. आणि त्यामुळे जे ही इंडस्ट्री अशी आहे ना की कधीच बंद पडणार नाही. आणि ह्याचं काम एवढंच आहे की जे काही फ्लू गॅसेस येतील बॉयलर मधनं हीट जनरेट झाल्यानंतर त्या सगळ्या फ्लू गॅसेसला जे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जे आहे ते तारांमधून सप्लाय होते. त्या नेल्स मधून जे इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते आणि कलेक्टिंग प्लेट असतात बाजूला, तिथं जी गॅस येते त्या गॅसला जे बर्न करायचं काम, जे हार्मफुल केमिकल असतात ते बर्न होतात. आणि त्याची जी गॅस आहे, ज्याची जी ऍश आहे ते पूर्ण कलेक्टिंग प्लेटवर जाऊन चिटकते. आणि हे हॅमरिंग सिस्टम, इलेक्ट्रिक सिस्टमचं जे काम आहे त्या ऍशला खाली पाडण्याचं काम आहे बस एवढं. आणि त्या ऍशला जनरेट करायचं काम युट्यूबचं आहे. अशा प्रकारचं सोपं वर्किंग आहे की काय आमचं काम एवढंच आहे की भारत देशामध्ये कुठं पण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी बॉयलर आहे, ज्या ज्या ठिकाणी हार्मफुल गॅसेस एक्सप्लिट व्हायलेत, त्या हार्मफुल गॅसेसला न्यूट्रलाइज करून पर्यावरणाला वाचवायचं काम जे दज इंजिनिअरिंग करत आहे. तर तेच काम आमचं आहे. आणि तेच कामासाठी जे ESP सिस्टम असू दे, हॅमरिंग सिस्टम असू दे किंवा डिस्चार्ज इलेक्ट्रोड असू दे, डिस्चार्ज फ्रेम असू दे, हे सगळे वापरतो आपण. कळलं? आपण पूर्ण एक्सपोर्टच करतो. 70% आपला बिझनेस जो आहे तो एक्सपोर्ट आहे. अजून काय डाऊट? ओके, तुम्हाला काय बोलायचंय का, म्हणजे मनोगत व्यक्त करायचंय का कोणाला की बाबा कसं झालं, पूर्ण एक्सपिरियन्स कसं होतं? कोणीतरी एक, प्रत्येकाला आपण विचारू शकत नाही, परंतु कोणीतरी एकटा कोणीतरी समोर येऊन बोला. मला माहिती दिल्याबद्दल बोल चांगलं बोल. नाव सांग पहिला काय? माझं नाव राज साळुंके. मी आपल्या कॉलेजला बास कॉलेजला बेट कॉलेजला आपली उभी चालतो तुमचं. चांगली माहिती सांगितली तुम्ही. तर अशाच प्रकारे तुमचं या ठिकाणी जे इंडस्ट्रियल व्हिजिट संपन्न झालेले. सर कुठे? सर पण 2 शब्द बोलले असते काहीतरी. थँक्यू, कारण तुम्ही आम्हाला परमिशन दिली इथं मुलांना आणण्यासाठी. ही सगळ्या मुलांना नॉलेज भेटलं त्यामुळं. आणि बऱ्यापैकी सगळ्या मुलांना समजले. आणि याच्यावर 3 सब्जेक्ट आहेत आमचे सर. पॉवर प्रोडक्शनवर मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोडक्शन प्रोसेस आहे, 3rd इयरला एक सब्जेक्ट आहे. मग हे सगळं नॉलेज यांना अप टू डिप्लोमाच नाही, डिग्री आणि थ्रूआउट पुढे पण यांना उपयोगी पडणार आहे. तर बऱ्यापैकी सगळं नॉलेज यांना इथं भेटलंय. तर त्यामुळे तुमचा मनापासून आभार की परमिशन दिली. आणि इथून पुढे पण आमच्या आणखीन बॅच येणार आहे तुमच्याकडं, त्यांना पण तुम्ही अशीच परमिशन द्यावी. थँक्यू. तर माझं नाव बादशाह रियाज पाटील आहे. मी राहणार अक्कलकोटचा, लिंबी चिंचोळे आमचं गाव आहे. माझं जे आहे प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं 10वी पर्यंत. हरिभाई देवकरण प्रशाला म्हणून सोलापुरामध्ये एक शाळा आहे. मग त्याच्यानंतर मी माझं डिप्लोमा जे कम्प्लीट केलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूरमधून. मग त्यानंतर जे आहे मी थर्मॅक्समध्ये ॲज अ परचेस इंजिनियर म्हणून काम केलं 2 वर्ष. लॉकडाऊनमध्ये माझी तिथली जॉब जे गेली, त्यानंतर जे आहे मी
मॅनेजमेंट फील्डमध्ये आलो. म्हणजे मला बीबीए केलो मी संगमेश्वर कॉलेज सोलापूरमध्ये. मग बीबीए झाल्यानंतर जे आहे 2 वर्ष माझं मार्केटिंगचा आणि सेल्स एक्सपिरियन्स आहे. मग ते झाल्यानंतर जे आहे या ठिकाणी मी MBA ला ऍडमिशन घेतलं सोलापूर विद्यापीठमध्ये. आता सध्याला माझं लास्ट इयर चालू आहे MBA चा. ते करता करता जे या ठिकाणी प्रोडक्शनला 1.5 वर्ष मी इथं प्रोडक्शन म्हणून काम केलो ऍज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून. आणि गेल्या 6 महिन्यापासून जे आहे मी या ठिकाणी ऍज अ क्वालिटी इन्चार्ज म्हणून काम करतोय. तर एक पूर्ण जर्नी आहे. म्हणजे लाईफ मध्ये जे आहे तुम्ही काही सुद्धा एक्सपेक्ट करू शकत नाही की कधी कोणतं नॉलेज कामाला येईल. कारण मी सुरुवात केली होती ऍज अ परचेस इंजिनियर आणि आता मी काम करतोय प्रोडक्शन मध्ये. आणि माझं MBA सुद्धा मी प्रोडक्शन आणि HR मधून करतोय. कारण भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी जे आहे करिअर जर करायचं असेल तर प्रोडक्शन पेक्षा बेस्ट करिअर कोणतं नाही आहे. कारण प्रोडक्शन जे आहे भारतामध्ये आपलं मॅन पॉवर भरपूर आहे. आपल्याकडे प्रोडक्शन इंडस्ट्री जे सर्वात मोठ्या प्रकारे चालू शकतात. आपण जे पूर्ण जगाचं जे काय म्हणतो एक लेबर हाऊस म्हणून आपण काम करतोय, पॉवर हाऊस म्हणून काम करतोय. आणि आपली जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यातली सर्वात यंगेस्ट पॉप्युलेशन जे जगातली भारतामध्येच आहे. आणि प्रोडक्शन मध्ये जे करिअर आहे ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पण फील्डमध्ये बघायला भेटणार नाही. आणि एक असा फील्ड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही, काय होत नाही. रोज माझं स्वतःच जे 10 किलोमीटर इथं रनिंग असते. तर IT सेक्टर पेक्षा मला तर वाटते प्रोडक्शन सेक्टर बेस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायला भेटते, रोज नवीन डिझाईन असते, रोज नवीन फंक्शन असते, रोज नवीन काहीतरी इनोव्हेशन असते. तर तुम्ही पण यामध्ये करिअर घडवू शकता. तर धन्यवाद. आम्हाला या ठिकाणी तुम्हाला होस्ट करायचं तुम्ही परमिशन दिलात, धन्यवाद. तर या ठिकाणी जे या भव्य दिव्य अशा दज इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आल्याबद्दल जे आहे मी सरांचा व मॅडमचा जे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कंपनीतर्फे जे सरांचा आणि मॅडमचा या ठिकाणी सत्कार आम्ही करू इच्छितो. मावशीच्या हाताने देऊ. आमच्या मावशीच्या हातून जे आहे मॅडमचा या ठिकाणी मी सत्कार करू इच्छितो. धन्यवाद मॅडम. आणि कंपनीचे प्लांट हेड श्री शाबा सरांच्या हस्ते जे आहे सरांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आम्ही. तर सर काय आभार वगैरे व्यक्त करायचे करा. 2 शब्द बोला. मनापासून सांगितलं नाही मला याची गरज हा बोला. सरांनी खूप मनापासून सांगितलं. म्हणजे एवढं हाडाची इंजिनियर म्हणलं तरी चालेल यांना. खूप मनापासून सगळ्या प्रोसेस सांगितल्या, सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल सरांचे कॉलेजतर्फे आणि विद्यार्थ्याचे मी आभार मानतो. मला तर फक्त सरांचं मनापासून आभार. कॉलेजला बेस्ट लेक्चर सरांचे. धन्यवाद सर. बघू प्रयत्न करू.